नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पल्लवी रेसिपी चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई खव्याचा सुपर टेस्टी पेढा रेसिपी। खव्याचा पेढा बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी ओतायचे आणि त्याच्यामध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध ओतायचे। गॅसची फ्लेम हाय करून दूध उकळून घ्यायचे आहे व दूध उकळत असताना उलटण्याने ते सतत हलवत राहायचे आहे। दूध सतत हलवत राहिल्याने ते कढईला खाली चिटकणार नाही। दूध कढईमध्ये ओतायच्या आधी त्याच्यामध्ये आधी 1-2 चमचे पाणी टाकल्याने व नंतर त्याच्यामध्ये दूध ओतल्याने दूध कढईला चिटकत नाही। सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे गॅसची फ्लेम हाय करून दूध आटवून घ्यायचे, म्हणजे दूध लवकर आटते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। गॅसची फ्लेम हाय केल्यावर दूध सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर दूध वतू जाऊ शकते। 1 लिटर दुधापैकी अर्धा लिटर दूध होस्तर आपल्याला दूध 15 ते 20 मिनिटे हाय फ्लेमवर आटवून घ्यायचे आहे। अर्धा लिटर दूध राहिल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला राहिलेले दूध आटवून घ्यायचे आहे। पेढा बनवण्यासाठी फुल क्रीम दुधाचाच वापर इथे करायचा आहे। फुल क्रीम दुधामुळे पेढा चांगला टेस्टी बनतो, म्हणून फुल क्रीम दूध वापरायचे आहे। आता साधारणतः 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत। मी हाय फ्लेमवर निम्मे दूध आटवून घेतलेले आहे। आता अर्धा लिटर दूध राहिले आहे। आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे व राहिलेले दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम थोडी कमी करून ठेवायची व तोपर्यंत पेढ्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला विलायची बारीक करून घ्यायची आहे। इथे मी 5-6 विलायची घेतली आहे व त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आणि ती बारीक करून घेत आहे। आणि पिस्ताही कट करून घ्यायचा आहे। पेढ्याला वरून लावण्यासाठी पिस्ता कट करून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवर अजून आपल्याला 10 ते 15 मिनिटं दूध आटवून घ्यायचे आहे। दूध बासुंदीसारखे थिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची। मार्केटमधील पेढ्यांमध्ये कॉर्न फ्लॉवर किंवा मैद्याचा वापर केला जातो। आपण इथे प्युअर खोव्याचा पेढा बनवणार आहोत, त्याच्यामुळे तो खायला खूप टेस्टी लागतो। आता साधारणतः 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। मी मीडियम फ्लेमवर दूध आटवत आहे। दूध थोडे दाटसर झालेले आहे। आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही साखर तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त टाकू शकता। साधारणतः 1 लिटर दुधासाठी 50 ते 80 ग्रॅम साखर लागते। दुधापासून आता मस्त अशी बासुंदी बनून तयार झालेली आहे। अजून आता आपल्याला 10-12 मिनिटे दूध कमी गॅसवर आटवून घ्यायचे आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर दूध ते कढईला चिटकू शकते। 10 ते 12 मिनिटे गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला दुधापासून खोवा बनवून घ्यायचा आहे व आता त्याच्यामध्ये बारीक केलेले विलायचीची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे व विलायची आपल्याला दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। साखर आणि विलायची दुधामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। 4-5 मिनिटे मी इथे कमी गॅसवर दूध आटवून घेतलेले आहे। अजून 4-5 मिनिटे मला ते दूध कमी गॅसवर आटवून घ्यावे लागेल। तुम्ही पाहू शकता आता आपला खोवा थोडा थिक झालेला आहे। आता अजून 1-2 मिनिटे कमी गॅसवर आपल्याला ते आटवून घ्यावे लागेल। गॅसची फ्लेम कमी करून 1-2 मिनिटे आपल्याला अजून खोव्यामधील सर्व पाणी आटवून घ्यायचे आहे व चांगला थिक खोवा बनवायचा आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे व आपला खोवा बनवून तयार झालेला आहे व तो आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचा आहे। मी इथे खोवा एका ताटामध्ये काढून ठेवला आहे। खोवा थोडा थंड झाल्यानंतर आपल्याला तो थोडासा मॅश करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। त्यामुळे पेढ्याला चांगली टेस्ट येते व पेढा चांगला मऊ होतो, अगदी हलवाई बनवतात तसा होतो। आता आपला खोवा थंड झालेला आहे। आता आपण त्याचे
पेढे बनवून घेऊ। पेढे बनवताना जर हाताला चिटकत असतील तर हाताला थोडेसे तूप लावायचे आहे आणि मग त्याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत। थोडा खोवा हातात घेऊन आपल्याला हाताने गोल आकार देऊन पेढा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपले पेढे खूप छान बनून तयार होत आहेत। अशा प्रकारे राहिलेले सर्व पेढे बनवून घ्यायचे आहेत। आता मी एक एक करून राहिलेले सर्व पेढे बनवून घेत आहे। ह्या वर्षी रक्षाबंधनला मार्केटमधून भेसळयुक्त पेढा विकत आणण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे प्युअर खोव्याचा पेढा घरीच बनवून तयार करू शकता। तो खायलाही खूप छान लागतो व कमी किमतीत बनून तयार होतो। आता सर्व पेढे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता माझे सर्व पेढे बनवून झालेले आहेत व 10 मिनिटांसाठी मी ते पेढे फ्रीजमध्ये ठेवले होते व ते 10 मिनिटांनी आता बाहेर काढले आहेत आणि बाहेर काढल्यानंतर अजून त्याला आपण गोल गोल आकार देऊन घेऊ। सर्व पेढ्याला अजून एकदा हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आहे व मार्केटमध्ये जसे पेढे भेटतात तशा प्रकारचा आकार आपल्याला पेढ्यांना द्यायचा आहे व तसेच पेढे आपण बनवून घेणार आहोत। सर्व पेढ्यांना मार्केटसारखा आकार देऊन घ्यायचा आहे व पेढे एक एक करून एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि त्याला वरून पिस्ता लावून घ्यायचा आहे। मी इथे 4-5 पिस्ते कट करून घेतले होते ते इथे मी लावत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचेही ड्रायफ्रूट वरून लावू शकता किंवा ड्रायफ्रूट नाही लावले तरीही पेढे ते खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात। अशा प्रकारे पेढे एकदा बनवून पहा। तयार आहेत आपले सुपर टेस्टी प्युअर खोव्याचे पेढे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।